तुम्हाला हे सगळे लाईट मंदिर दिसतात, पण आजचा आमचा दिवस मोठा. आम्हाला कपडे नव्हते, खायला नव्हतं. आजच्या दिवसाला आमच्या दिवसभर म्युझिक पडेल. आम्हाला फक्त आम्ही 5-6 वर्ष कोणी उष्ण दिला नाही, खायला नाही.
म्हणून आमच्या आईनं 10 पैशाच्या गोळ्या आणल्या आम्हाला त्रासला. आम्हाला म्हणे मी कुठून तरी 6 महिना आणते, कोणा दिला नाही म्हणून आम्हाला झोपून ठेवलं आणि मी लवकर 6 महिना आणते तुम्ही उठून आम्ही झोपलो जेवायच्या अशा. मग आम्हाला कोणा निरोप पाठवला का तुमच्या आईने विधी केला तर आमच्या मरा लागते म्हणा. पण आम्हाला रळ असा येते की प्रत्येक माणूस दिवाळीच्या दिवशी चांगले आपल्या घरचे कपडे घालून जेवण करून बसलो. पण ज्या आईनं आम्हाला जन्म दिला लहानाच्या ती आमची आई दिवाळीच्या दिवशी उपाशी विहिरीमध्ये गेली. तो आता सांगू नाही तुम्हाला. आम्ही म्हणतो आमच्या आईबाप गेलेच नाही. आमचे 2 आईबाप गेले तर आम्हाला जेव्हा दिवाळी मायबाप देत आम्हाला कपडे नव्हते, कपडे भेटले काल दिवाळीच्या दिवशी आम्ही गोड कधी पाहिले नाही. कालपासून आम्हाला सगळ्या मायबापांना लागू. आम्हाला एवढं वाईट वाटते की आमची आई जुन्या कपड्यावर गेली, फाटक्या कपड्यावर गेली. आम्हाला थोडं थोडं लक्ष आहे पण लहान लहान कोणाला गरीबी येऊ नये आणि आली तर प्रत्येक माणसानं साथ दिली पाहिजे. पण आम्हाला देवानं साथ दिली, गावच्या लोकांनी हा कारण. काही लोक म्हणजे ही यात्रा आहे का यात्रा नाही, लोकांच्या आग्रहामुळे हे लोकांना बांधला, आम्ही काही बांधले नाही. आमच्या गावातल्या लोकांची मेहरबानी आहे. देवाने एवढे मायबाप केले. मी असं म्हणतो असे गरीबी येऊ नाही. त्यावेळेस मला आठवते की लहान लहान होता आमच्या आज विहिरीतच होती पडली. एका मुसलमानानं आमच्या आईचा पंचनामा केला. आमच्या इकडे पाहून सगळे साहेब लोक म्हणा दिवाळीच्या दिवस आहे काय फेरफार करतात म्हणून आमच्या तुम्हाला दिसतं आमच्या गाड्या दिसतात लाईट हे तुमचं आहे, आमचं काय. देवानं खूप मायबाप कोणी 10 पैसे देते, लहान लहान मुलं सुद्धा देतात. माणसं देतात, बाहेर माणसं कोणाला माल सुद्धा लागत. दरवर्षी भक्त मंडळी हात भागला होता. कोणी तांदूळ आणते, कोणी गहू आणते, काय काय आणायचं आम्ही मागत नसतो. रायपूरहून 50-60 पोते तांदूळ आणले. रायपूरवाले ना पाठवले, पुष्कळ लोकांना. आमच्या लिंबापूरचे एक तुळशीराम बाबा म्हणे एवढा खर्च कसा लागतो म्हटलं. पांडुरंग त्याच्या डोळ्यात पाणी आहे. मला एवढी गड्डी दिली. मी म्हणून बाई मोजवर काय 31,000 रुपये देतच होत. हे सगळं तुमचं आहे. ही यात्रा प्रसिद्ध नाही, कुठे जाहिरात नाही, खूप लांबून लांबून जातात. आता या यात्रेला एवढे लोक आले तर शिवरात्रीला कितीतरी लोक येते. मला असं वाटते की यावर्षी 4-5 लाख लोक शिवरात्री. अन्नळ गवण आले, महादेव बाबा आले,
मुंबईचे लोक आले, दिल्लीहून आले, सागर, नागपूर, येलुकोटा, फार लांब आता आमचा काही आनंदाचा दिवस नाही, वाईट बाईनं स्वतः भरणं तयार. आमचा जन्म झाला माझा तेल सुद्धा नव्हतं, मागीला एक भाकरचं पीठ सुद्धा नव्हतं. हा तुमचा आशीर्वाद. महादेव बाबा काढे अन्नळ भाऊ सुद्धा तांदूळ पाठवतात. आम्ही मागत नाही करत. आमच्या गावाने पोरं काम करतात, झटतात, त्याला मोऱ्यांचं टाकर खेळतात. या गावात मान लोक आहेत, बौद्ध आहेत, धनगर आहेत, मांडी आहेत, कुंडी आहेत, माळी समाजाचे लोक आहेत. सगळे लोक मदत करतात आणि सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद. आता आमचा काही मूड बरोबर नाही. बाईने सांगितलं मी कोठ्याला गेलो होतो आम्ही, तिथे खूप मोठा भंडारा आहे. बाबांचं भागवत होतं. आता या ठिकाणी तुम्हाला भजनाचा कार्यक्रम ऐकायला मिळेल. आणि माझा एकादशीचा कार्यक्रम पांडुरंगाच्या काळाजवळ पंढरपूर. आमच्या अंडरगावचं मंडळ आहे, सुंदर भजन. बाबा कमी जास्त बोलले असतील आम्हाला त्याचा आशीर्वाद. आम्हाला काहीच वाईट वाटलं नाही. आम्हाला माहिती आहे माझ्या बाबाचा स्वभावच आहे. आता शिव्या देखील संध्याकाळी काय करायचं. संत कृपा झाली, महाराजात झाली. बाबाने शिव्या जरी दिला आम्हाला तरी बाबाने 1 5 लाखाची धर्मचारी झाली. आणि एक भजन भजनाचा कार्यक्रम पूर्ण आयुष्य माझ्या बरोबर. छोटी करोडपती बाई आहे, पण आमच्या बरोबर हातात सुद्धा भाकरे खाल्ल्या नाही. हेमा मालिनी जगात प्रसिद्ध असणारी गायिका लताबाईचा कुटवाई गायिका. 2-2, 3-3 तास पूजेला लागतात. आंधळ्याच्या अंधश्रद्धा आंधळ्या जगात प्रसिद्ध असणारी लताबाई 2-2, 3-3 तास तिला पूजेला लागतात. तिचा कुटवाई आंधळ्या ज्याला जगातला पंडित म्हणतात. भीमसेन जोशी जगातला पंडित. तो 10 दिवस गणपती बसू दे, गणपती म्हणतही नाही. कधी आले गंगाराम पाटीलच्या त्याच्या कमालिकेचा बोलत सुद्धा नाही गणपतीचा. पण साऱ्या भारतात गणपतीचा उत्सव आणि मोठा उत्सव होत असेल तर पुण्याला होते. मोठे गणपती पाहत असेल तर मुंबईला आम्ही छोटे छोटे गणपती पाहत असेल तर खेड्यापाड्याला पण बिगर गणपती बाबू आंधळे लोक असतात. सिनेमातल्या नटा नक्की हातात ती प्रिया सिनेमाचं एकही गाणं नाही त्याच्यात. चालतात रस्त्याला काय गजा
जवान लोक म्हणतात कॉलेजचे पोरं नसते काय, कॉलेजचेच पोरं गणपती बसत सर्वसाठी बसत लक्षात ठेवा. रावण एक नालायक होता म्हणून का सारा लंकेत लोक नालायक होते का? एखादा गावात नालायक असते म्हणून का सारा गावच नालायक असते का? मी पाहिजे माझ्या डोळ्यात 5-5 लाखाचा गणपती, 5 कोटी रुपयाचा पाहिला बंधू हलवायचा गणपती मध्ये असताना पूजा झाली 5 कोटी. आणि खेड्यापाड्यात सुद्धा गरीब लोक गणपती बसतात, मास्टर बसतात, चालकून बसतात. प्रत्येकाच्या घरी गणपतीला कधी विचार नाही राम कधी यायला जाई, कधी यायला बापू चहा पेता का, जेवण करता. एकही गणपती बोलला नाही. तुमच्या लग्नातून जेवढा सोहळा होत नाही तेवढा सोहळा गणपतीत होते. दुर्गा देवी आंधळी लोक असतात काय म्हणतात, मुंबई मध्ये माझा कार्यक्रम होते तर गणपती समुद्रात डुबवला जातात. मला असं वाटतं की 3 दिवसापासून लागते गणपतीची ते शेवटचा 3रा दिवस. आंधळे लोकांचा कधी गणपती बोलला गौरी Hare
बौद्धाची टीका करून पाहणं 10 वर्षाचा पोरगा त्याला कापून टाकली. तुम्ही मुसलमानाची टीका करा, तुम्हाला 5 वर्षाचा मुलगा असा खेटल्यानं मारून टाकला, कापूनच टाकली. जैनाचे साधू किती त्यागी आहे, किती त्यांचं वैराग्य कठीण आहे, अंगात कपडे रस्त्याला फिरतात, त्याची टीका करून पाहिजे. तुम्हाला बेमुदत दिल्लीची दिल्ली इकडून विकत घेणारे लोक आहेत, तुम्हाला बेमुदत जैनात घालतात. पण आमची गुलाबबाची टीका, घडगे महाराजची, तुकडोजी महाराजची, साईबाबाची, खालीजी बाबाची, आमचे लोक अशा लोकांना साथ देतात. आमच्या टीका केल्या लोकांना तर टाळ्या वाजवतात. म्हणजे आपल्यामध्ये येत नाही म्हणून कुठे मार खातो आपण. तुम्ही मला असं वाटते की तुम्ही मुसलमानाची बौद्धाची जो माणूस अंधश्रद्धावाची टीका करून टाकून त्याच्या घरी गुलाबा 12 वर्ष पाणी भरेल, नाही भरेल तर 16 देतात, तरी त्याची टीका काय म्हणतात. आमच्या काही मुलगा आपल्या बापाच्या मांडीवर, आमच्या बहिणी, आमच्या माया, अरे मुलगा आपल्याच मायच्या जवळ बसेल, मांडीवर बसेल, तुम्ही बसून दाखवा, तुम्हाला मी 1 लाख रुपये बक्षीस देतो, तुम्ही एखाद्या बाईच्या मांडीवर बसून दाखवा. असा म्हणणारे जर नसला त्यानं बसून दाखवा, मी त्याला 1 लाख रुपये देतो. तेवढं तुमचं प्रेम तरी आहे का. मंडळी, साखर किती गोड आहे हे सांगता येईल, आकाशातल्या कन्या मोजता येत नाही. आबाळाला फिरवळ लावता येईल, या कपड्याला फिरवळ लावता येईल, पण जे देवाधर्माची संतांची टीका करणार आहेत महामूर्ख त्याच्या तोंडाला फिरवळ नाही लावता येत. बाप असा बसते, मुलगा असा बसते, दुसऱ्या जर शिव्या दिला आणि मुलानं म्हटलंच नाही का आमच्या बापाला शिव्या देतात, त्या मुलानं एंड्रिंग करून मारा आणि आमच्या साधू सांगायच्या आम्ही टीका करतो तर तुम्ही एंड्रिंग पिळून मेला पाहिजे जिवंत नाही. असे नालायक लोक आमच्या धर्माची टीका करतात आणि तुम्ही उलट टाळ्या वाजवतात हिजड्यासाठी. परवा मोदीला बोलले पेपरमध्ये तुकडोजी महाराजांच्या गाड्या, ह्या 2 गाड्या हिमालयातून पडल्या, पण त्या पडल्या कशा, तुकडोजी महाराजांना पाडल्या, कशी होती गेले. मी पाहिली ती जागा, एका बाजून तलाव आहे, एका बाजूने हिमालय, एका बाजूने गंगा नदी आहे. मोठा पूर आला, तलाव फुटला, त्याच्यामध्ये गाड्या सापडल्या आणि त्याच्यानंतर त्या गाड्या खाईत पडल्या. काय तुकडोजी महाराजांना पाडल्या होत्या का त्या गाड्या. किती पेपर मध्ये आमचे किती पेपर मध्ये झाले, आमचे खोटे नाते पेपर मध्ये तुम्ही नाव देतो ना तर तुमचा पेपर एकाच दिवशी खपते. आमचा पेपर 12 महिन्याचा चालू आहे. मंडळी, तुम्ही गांजावर, बकऱ्यावर, कोंबड्यावर, सगळ्या वस्तू विश्वास ठेवता, तुम्ही संतांवर विश्वास ठेवा, तरच तुमचं कल्याण. माझ्या समोर श्रद्धेचे कार्यक्रम झाले, ज्या आम्ही जोडले जायला लक्षात केस नाही ठेवलं, एकही बसलं नाही माझ्या. एकाच्या तोंडाला सुरत टीका करणार आहे. तुम्ही तुमच्या बापाची टीका करणार, देवाधर्माच्या टीका का करता तुम्ही. चार नास्तिक लोक होते, ते रस्त्यानं जातात,
काय देवानं समुद्र तयार केला, खाऱ्या पाण्याचं वाफावर जातं, गोड पाणी शेतात पडते. दुनिया नास्तिक होते ते, रस्त्याला गेले. काशी भोपळा समजते का तुम्हाला? त्याचा वेळ कंगडी सारखा बारीक असते. हे चारही लोक शिकलेले होते. देवाला काही अक्कल नाही, यायलाच अक्कल होती, देवाला काही अक्कल नाही म्हणा. हे कवठी एवढं झाड आहे, आम्हाला ढकलं त्याला एवढे कवठं, आणि कणगडी एवढं झाड आहे, वेल आहे त्याला घागरी एवढं. काही देवाला अक्कल आहे का? लक्षात ठेवा, देवाचा उल्लू नाही. 12 वाजले, चारही लोकांना हजमत केला. कोणाजवळ छत्री नव्हती. तिथं कवठीचं झाड होतं. चारही लोक काय म्हणतात, हो म्हणे सावली नाही, कवठीच्या झाडाखाली गेला. काशी भोपळ्याच्या गेला खाली थोडी सावली आहे. देवानं गीतेत सांगितलं, लोक चंद्रावर गेले, इंद्रावर गेले, देव नाही येतात म्हणून देवानं नमुना दाखवला भूकंपाचा. हा नमुना आहे, पुढे काय सांगताय, खाऊन पिऊन घ्या. एवढा रस्ता बसला होता, सारा हिंदुस्थान खतम झाला होता. पण संतांची कृपा तुम्ही वाचली. म्हणजे लहानपणीच गाव होती दौंडीचे. हे आमच्या अंजनगावचे कार्यकारी मंडळचं मंडळ, तिथे अंधश्रद्धेचा कार्यक्रम झाला. काही विद्वान लोकांनी यायला बंद केलं होतं. आता आपला काय विषय नाही, मला हे तुमच्या डोळ्यासमोरच आहे. अंजनगावला कार्यकर आहे आमचे शिवाजी महाराज. बस ज्या दिवशी देवाला शिवा दिला त्या दिवशी या लोकांना भाग घेतला. तर आमच्या सगळ्या पोलीस लोकांना यायला बंद केलं होतं. म्हणजे असा अन्याय आहे या राज्यात. कसा अन्याय आहे? गांडू भरले रंग चढावे शूर के बेहाल. आता या हिंदुस्थानामध्ये पतिव्रता तो भूतीमध्ये पेढे खाए. रामरामजी देवा, माझ्या घरी येऊ नका. मला सासू बोलते, सासरे बोलते, साऱ्या गावाचे लोक शिव्या देतात. मी गोपाळ घेतणार, मी स्वतंत्र नाही देवा. मी सासरवासी साखर किती गोड आहे ते नाही सांगताय. आईचं आणि मुलांचं प्रेम किती आहे ते नाही सांगताय. आज देवाचं आणि तुमचं किती प्रेम आहे त्या भागवताला सुद्धा वर्णन नाही करताना एवढं तुमची भक्ती, एवढं प्रेम आहे. देवा येऊन आमच्या घरी आम्हाला सगळी देतो. मी काही स्वतंत्र नाही देवा, पण तिची भक्ती होती. मी सासरवासी कृष्णा किती का समजव याला हरी येऊन चोरावादी.
आमचे हाल सारे करणार शिवाजी महाराज उद्या आमच्या रंजनराव सुरजीचा आशीर्वाद देव घेणारा देव घ्या मोटर कोणी फटफटी कोणी घेतली रेडिओ कोणी घेतला बकरी कशी करते तिला कापलं तरी आपल्या गौऱ्या नदीवर गेलं तरी आम्ही आलो असतो आमची म्हैस वाढत झाली जर आम्ही आलो ना तर आमची म्हैस दूधच देत नाही कुठे हा मेडार दूध तसेच चला ना नारायण पाटील कीर्तनाला गुलाबाचं कीर्तन आहे गाडगेबाचं तुझीबाचं तुम्हाला एवढं समजत नाही का आमचं एकटं घर आहे 5-6 पोरं आहे आम्ही कीर्तनाला आलो असतो पण आमची बायको भेटते आता उद्या मेल्यावर बायको मेला सुंदर शरीर काही लोक भजन करतात काही लोक अन्नदान करतात कुठे झाले पांडे साहेब कुठे झाले कार्यक्रम दाखल खेळला गुलाब वाजायला तरी उठलं का सुटलं तुम्हाला लक्षात ठेवा
हंसने वाला इतना मत हंस कभी न रोना पड़ता है मैलों में से मुझ करके नखनों में सोना पड़ता है मैलों में से मुझ करके नखनों में सोना पड़ता है ने दर्द करना पड़ता है इसीलिए भगवान भजन हमको करना पड़ता है इसीलिए भोला बाबा का भजन हमको करना पड़ता है हमारे लोग जन्माला तो मुख्य बनवून आणि मध्ये कमाई केली तर काही उरार म्हणून हातात मोठी बांध पर हाने वाले हाथ बनाए जाएगा मोठी बांध पर हाने वाले हाथ बनाए जाएगा बीज लगा लो गुलाबा से भवसागर चल जाएगा बीज लगा लो गुलाबा से भवसागर चल जाएगा मेरा मेरा कहते जाए तू एक दिन मर जाएगा मुझे पूरे रामाने बोल के माझे माझा पूजाचा उपाय करना है महाप्रसाद पंढरपूरला बाहेर पंढरपूरला लोकांनी एवढा बदमाश गाव आमचा कार्यक्रम झाला मेघराज बाबाचा भागवत झाला सामंत बंद दारूच्या भट्ट्या बंद कोणाचा दारूच्या तोंडात आवाज पहिले तमाशाचं नायक म्हणत होते आता भागवताचं नायक परवा आमचा कार्यक्रम झाला कौठाला नवीनच गाव माझी नजर ना पुढे एवढे लोक कोणा बिडी नाही ओढली लहान पोरं कोणा शिंगाचे नाही केले कोणा हसली नाही एवढे आंधळे लोक असतात संतावर प्रेम ठेवा हंसने वाला इतना एक दिन रोना पड़ता है मैलों में से करके नखनों में सोना पड़ता है कार्यक्रम छिंदवाड़ा जिला